लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या नटत असते आणि बॅकग्राऊंड म्युझिक लावलंय रोमॅन्टिक वालं आणि तिला सस्ताना दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे माळ वगैरे घातलेली असते काव्या आणि तेवढ्यातच आता पार्थ येतो पाठीमागून. तर आता तो बघतो काव्याकडे. तर आता इथे पार्थ बघतच राहतो काव्याकडे. तर आता इथे जीवा नटत असतो. तर आता इथे नंदिनी येते पाठीमागून. तर आता इथे जीवा आरशात बघतो नंदिनीला आणि बघतच राहतो बघा प्रेक्षक हो. तर आता बघता बघता त्याच्या हातातून कंगवा खाली पडतो. तर नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात. तर आता इथे जीवा बघतच राहतो नंदिनीकडे आणि आता तो वळतो आणि बघतो तिच्याकडे. आणि रोमॅन्टिक गाणं लागलंय बघा प्रेक्षक हो बॅकग्राऊंड मध्ये. खूप छान सीन दाखवलाय हा पण बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ आणि काव्याला दाखवलंय परत एकमेकांना बघत असतात तेही. रोमॅन्टिक सीन दाखवलंय आता बेसिकली पार्थ आणि काव्याचं आणि जीवा आणि नंदिनीचं. ते एकमेकांना दोघे कपल्स असं बघत असतात बघा प्रेक्षक हो. आणि आरशातच बघत असतात एकमेकांना. हे असं सेम दाखवलंय दोघांचं पण. तर आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांना अटक लावून बघत असतात बघा प्रेक्षक. आणि आता इथे जीवा आणि नंदिनी पण बघा एवढा उशीर प्रेक्षक हेच चालू आहे. रोमॅन्टिकच सीन चालू आहे खूप उशीर. तर आता इथे नंदिनी लाजते बघा प्रेक्षक हो जीवाला. तर आता जीवा लाजतो तो पण. तर आता इथे काव्या जाते पार्थसमोरून. तर आता पार्थ म्हणतो काव्या छान दिसतंय असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या पण लाजते बघा प्रेक्षक हो. काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. शुभ दीपावली असं म्हणून तो हात देतो आता पार्थ काव्याला. तर आता इथे काव्या म्हणते शुभ दीपावली देशमुख असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे जीवा आणि नंदिनीला दाखवले परत. छान दिसतेस असं म्हणतो आता इथे जीवा नंदिनीला. तर आता इथे दोघं एकत्र म्हणतात बघा प्रेक्षक हॅपी दिवाळी म्हणून. तर आता दोघे लाजत पण असतात. हॅपी दिवाळी असं म्हणतात आता दोघे पण एकमेकांना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे फुटेज बघते ही संगीता आणि आता तिला खूप आनंद होतो आणि पेनड्राईव्ह मध्ये काढून घेते ती आता इथे जीवा आणि काव्याचा त्या दिवशीचा फुटेज बघा प्रेक्षक हो. बॉयफ्रेंड म्हणून सांगितलेले असतं ना मानिनीला त्या दिवशी तिने हा फुटेज घेतलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हॅपी दिवाळी मॅम म्हणून आता वेट्रेस येते. हॅपी दिवाळी तुला कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट मिळालं का नाही असं म्हणते आता इथे सांगिता. तर आता इथे वेट्रेस म्हणते इफ यू डोंट माइंड मला एक गोष्ट विचारायची होती असं म्हणते आता वेट्रेस. तुम्ही तुम्ही असं म्हणते ती. तर आता इथे संगीता म्हणते मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते की ह्या फुटेजसाठी मी इतकी डेस्परेट का होते असं म्हणते आता इथे संगीता. हो असं म्हणते आता ती. असं काय मॅम कॅफेमध्ये काही संशयास्पद घडलं असेल तरच आपण सीसीटीव्ही फुटेज घडलं होतं रश्मी असं म्हणते आता इथे सुनीता बघा प्रेक्षक हो. संशयास्पद असंच काहीतरी घडत होतं आणि तेच मला सारखं खटकत होतं. कसं आहे ना गोष्टी जेव्हा इकोवर येतात ना तेव्हा मी त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय स्वस्त बसत नाही असं म्हणते सुनीता. आणि ते मूळ मला सापडले असं म्हणते आता सुनीता. तर आता इथे ती मुलगी म्हणते अच्छा मला वाटलं दिवाळी असून सुद्धा आमच्या कॅफेमध्ये इतकी गर्दी झाली म्हणून तुम्ही खुश आहात मॅम असं म्हणते ती. तुम्ही कुठे जात आहे का. हो असं म्हणते आता इथे सुनीता. पटाके फोडायला असं म्हणते आता इथे सुनीता. अगं मामीने एवढा वेळ घालवला तयार होण्यासाठी असं म्हणते आता इथे पिहू. अगं सुंदर दिसण्यासाठी वेळ लागतोच ना असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे तेवढ्यातच वसवत्या आणि रम्या सुद्धा आलेले असतात. सुंदर दिसायचंय की नाही असं म्हणते मानिनी. हो पण विक्रम मामाला का तयार लागतोय तयार व्हायला असं म्हणते पिहू. मामाला काय झालंय फॉरेन वरून कॉल आलाय महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे येऊ नाही शकत मामा लवकर असं म्हणते आता इथे मानिनी. आपण आहोत ना आपण मजा करूया असं म्हणते मानिनी. बरं ठीक आहे ही लोक पण कधी येणार आहे ते येणार आहे लवकर बाबांनो असं ओरडायला लागते पिहू. तर आता तेवढ्यातच येतात बघा प्रेक्षक हो जीवा आणि पार्थ. तर आता इथे नंदिनी आणि काव्य सुद्धा येतात. तर आता इथे डान्स चालू होतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ते दोघे जोडीने बोलत असतात आणि रम्या आणि वसवत्याला मात्र काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मराठी सॉन्ग आहे वेणीची बट सुटली तिच्या वेणीची असं काय काय का बरं असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे तिची चाल तुरु तुरु गाणं आहे बघा प्रेक्षक हो हे. आणि आता इथे छान डान्स दाखवलाय कपलचा आमची नंदिनी जीवाचा आणि इथे काव्य आणि पार्थचा बघा प्रेक्षक हो. आणि रम्याला हे सगळं बघवत नाही काही पण. तर आता इथे खूप जळत असते बघा प्रेक्षक हो रम्या. तर आता बाकी सगळे एन्जॉय करत असतात मात्र यांचा डान्स चालूच असतो. अजून डान्स चालूच आहे बघा प्रेक्षक हो. खूप उशीर डान्स वगैरे चालू आहे या दोघांचा म्हणजे दोन्ही कपलचा जीवा नंदिनीचा आणि पार्थ आणि काव्याचा. तर आता इथे छान डान्स दाखवतायत आता हे दोन्हीही कपल्स आणि खूप मोठं गाणं आहे खरंच प्रेक्षक खरं. तर आता इथे फुल वगैरे देतात डान्समध्ये. तर आता इथे गजरा वगैरे घालतात आणि आता खूप छान दाखवलंय डान्स वगैरे. खूप छान परफॉर्मन्सेस आहेत बघा प्रेक्षक खरं. खरंच खूप लांब आहेत. तर आता इथे मानिनी ते आणि म्हणते खूप छान केलंय चौघेही डान्स. खूप प्रॅक्टिस केली तेव्हा कुठेतरी झालं असं म्हणते नंदिनी. अरे किती गोड नाचला असं म्हणते मानिनी. चला ना फटाके फोडायला असं म्हणते पिहू. हो आता नाचून थकलोय ना थोड्या वेळाने जाऊ पण असं म्हणते इथे पार्थ. एवढासा डान्स करून आणि लगेच थकलास कसं म्हणते इथे पिहू. तर आता पिहू ओरडत असते सगळ्यांना चला चला म्हणून. तर आता पार्थ म्हणतो तुम्ही पण चला. तर आता इथे काव्या म्हणते नाही. अहो असं म्हणते काव्या फटाक्याच्या वासाने मला मळमळतो असं म्हणते आता इथे काव्या. का होईल माहितीये का फटाके
वरचा फोकस सगळा काव्या देशमुखवर येईल. तुम्ही सगळे जा, मस्त मज्जा करा. काय पिहू असं म्हणते आता इथे काव्या. मी एक काम करते असं म्हणते काव्या. तुम्ही सगळे फटाके फोडून खाणी यायच्या आत मी सगळ्यांसाठी चहा बनवून रेडी ठेवते असं म्हणते काव्या. हा असं म्हणते नंदिनी. चल 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 म्हणून आता तिघे जातात बघा वरती प्रेक्षक हो. जीवा, नंदिनी आणि पार्थ. तर आता इथे काव्या खाली असते. तर तेवढ्यात सुनीता येते आणि म्हणते हॅप्पी दिवाळी असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर तिला बघून चेहऱ्याचा रंगच उडतो आता इथे काव्याचा. तर माणिनी असते तिथे. तर आता इथे सुनीता बघत येते काव्याकडे. इगोन येते बघा प्रेक्षक हो की आता इथे काही करून काव्याला खालीपणा दाखवायचा म्हणून. सुनीता काकू असं म्हणते आता इथे काव्या. आता इथे काय करतायत असं म्हणते आता इथे काव्या. अरे देवा असं म्हणते आता इथे काव्या. जीवा चुकून काकूंच्या समोर आला तर असं म्हणते काव्या. वा आलीस तू. तुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणते आता इथे. आणि तुम्हाला सगळ्यांनाही दिवाळी भरभराटीची आनंदीची जाऊ असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता सगळे खूप आनंदात असतात. म्हणजे आता इथे सुनीता आणि मालिनी. आणि तुमच्या डोळ्यावर लावलेली झापडं निघून जावं ही माझी देवाकडे प्रार्थना असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे काव्याला राग येतो. काव्या तुला सुद्धा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणते आता इथे सुनीता. तुम्हाला सुद्धा काकू असं म्हणते इथे काव्या. काव्या असं म्हणते सुनीता. काव्या तू आज खूप गोड दिसतेस ग असं म्हणते सुनीता. चेहरा किती खुल्लाय तुझा असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे सुनीता बघते तिच्या गळ्याकडे. आणि हे काय मंगळसूत्र असं पदराड लपून कुठे ठेवतेस असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे काव्या बघते. तर आता आत असतं तिचं मंगळसूत्र. हे आमच्यासारखं असं बाहेर काढ असं म्हणते आता इथे सुनीता. सगळ्यांना ठसठशीत कळलं पाहिजेत की आपलं लग्न झालंय असं म्हणते आता इथे सुनीता. हो की नाही मानिनी असं म्हणते सुनीता. तू बस ना, मी पाणी आणते तुझ्यासाठी असं म्हणते आता इथे मानिनी. आणि निघून जाते तिथून. तर आता इथे सुनीता आणि काव्या फक्त असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुनीता बघत असते काव्याकडे आणि तिचं मंगळसूत्र बघत असते. काव्या असं म्हणते सुनीता. आता तुझा खैरा चेहरा मी मानिनीला दाखवणार म्हणजे दाखवणारच असं म्हणते बघा प्रेक्षक हो आता इथे सुनीता. सुनीता काकूंच्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की त्या विश करायला नाही, सगळ्यांच्या मनात विष पेरायला आले आहेत असं म्हणते आता इथे काव्या. आता ह्या सगळ्या जीवा जर खाली आला तर काय होईल कोणास ठाऊक असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघतच थांबते सुनीता काव्याकडे. तर आता इथे काव्याला भीती वाटत असते खूप. तर आता इथे पिऊ म्हणते जीवा आता आता सगळे फटाकडे मी यावर्षी मीच फोडणार आहे. कारण दरवर्षी तुझंच असते. हा फटाका असा, तो फटाका तसा फोडा असं असतं तुझं नेहमी दरवर्षी. तर सगळे हसायला लागतात. आणि हसतेस काय वहिनी, आता मी मोठी झाले मी सगळे फटाके फोडणार आहे असं म्हणते पिहू. सगळे फटाके तूच फोड ठीक आहे. इस बार तू मागे बडो, हम आपके पटाके संभालते चलो असं म्हणत इथे जीवा. एक मिनिट, हिच्या फटाक्यांच्या नादात ना मोबाईल खालीच ठेवलोय मी. अहो कशाला आता सारखा मोबाईल हवा असतो तुम्हाला असं म्हणते नंदिनी. असू देत ना, असं काय करतेस. दिवाळी वर्षातून एकदाच येते की नाही. फोटोज कोण क्लिक करणार असं म्हणत होता जीवा. आणि जीवा दादा किती छान फोटोज काढतो असं म्हणत होता इथे पिहू. तर आता इथे पार्थ म्हणतो आणि देतो 6 महिन्यांनी. तर आता हसायला लागतो जीवा. बडे भैया ठीक आहे ना, आता 7 महिन्यांनी दिले ह्या वर्षी असं म्हणत होता इथे जीवा. सुधारणार नाहीस ना तू असं म्हणत होता इथे पार्थ. अजून बिघडलेस कुठे असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी म्हणते देवाला तरी घाबरा. कशाला असं म्हणत होता जीवा. अजून थोडे जरी बिघडला ना तर सगळ्या घराचा जीव घाबरा होईल असं म्हणते आता नंदिनी. बोलली लगेच बोलली असं म्हणतो जीवा. मला टॉन्ट मारायला तुला रिझनच लागतं ना चकाचक बाई असं म्हणत होतं ते जीवा. आम्ही फटाके फोडणार होतो ना, पण यांच्या दोघांमध्येच फटाके फुटले असं म्हणते पिऊ आणि हसते. एक मिनिट असं म्हणत होतं जीवा. तुम्ही दोघे काय आमच्या भांडणाची मजा घेताय का असं म्हणत होता जीवा. तुझ्यामुळे ना आपलं भांडण सगळ्यांना एंटरटेनमेंट वाटू लागलं असं म्हणत होतं जीवा. माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे झालंय सगळं असं म्हणते नंदिनी. तर आता इथे फटाका फुटतो आणि आता जीवाकडे जाते आणि नंदिनीचा हात पकडते. तर सगळे हसतात. जीवा दादा सगळी लोक फटाका फोडायला लागले. जा ना पटकन फोन घेऊन ये, मला लगेच फटाके फोडायचे तसं म्हणते आता पिऊ. हे घे हे घे असं म्हणून जीवा जातो खाली. तर आता इथे मानिनी म्हणते चल फराळ करूया इथेच बस असं म्हणते आता इथे मानिनी सुनीताला. आधीच फराळ खाऊन खाऊन शुगर वाढली, आता तू अजून भर नको घालूस असं म्हणते आता इथे सुनीता. किमान चव तरी चाखशील असं म्हणते आता इथे मानिनी. तू काय ऐकणार नाहीस ना असं म्हणते आता इथे सुनीता. बरं ठीक आहे, मी फराळ टेस्ट करते असं म्हणते सुनीता. पण त्याआधी जरा देवापुढे गोड ठेवून येते असं म्हणते आता इथे सुनीता. असं म्हणतात की शुभ कार्य करायच्या आधी देवापुढे गोड ठेवावं लागतं ना असं म्हणते सुनीता. टोमणा मारते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते कसला शुभ कार्य कळेलच असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो सुनीता. तर आता इथे काव्याला भीती वाटते. आलेच मी असं म्हणते सुनीता. तरी ये असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे देवासमोर जाते बघा सुनीता प्रेक्षक हो. आणि आता ती प्रसाद ठेवायला जाते तिथे. तर आता इथे काव्याला खूप भीती वाटायला लागते. हे काय करते सुनीता म्हणून तिला खूप भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक हो आता इथे. तर आता इथे तेवढ्यात जीवा खाली येतो. तर आता इथे काव्या बघते जीवाला. तर आता इथे फोन बघत असतो आता जीवा. तर आता काव्याला भीती वाटायला लागते की काय सुनीता आवळून बघितले तर जीवाला काय होईल म्हणून. तर आता इथे काव्या म्हणते काय काय शोधतोस कशाला,
काय शोधतोस तू जीवा? माझा फोन खालीच राहिलाय, तो घ्यायला आलोय असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे काव्या वळून बघत असते बघा प्रेक्षक हो. सुनीताकडे एक काम कर ना, एक काम करा तुम्ही असं म्हणते काव्या, वर जा ना तुम्ही, मी फोन शोधून तुम्हाला वर आणून देते ना असं म्हणते आता इथे काव्या. तेवढ्यातच मानिनी येते. एक मिनिट असं म्हणत होता जीवा, माझा फोन कुठे आहे हे तुला काय माहित असं म्हणत होता जीवा. तुझा फोन तुझा कुठे आहे तुला माहित नसतो, तो पण आम्हाला शोधायला लागतो असं म्हणत होता इथे मानिनी. तर आता इथे जेव्हा म्हणतो शोधू का असं म्हणून शोधायला लागतो तो. तर आता इथे काव्याला भीती वाटते, सुनीता बघू नये जीवाला म्हणून. काय झालं सापडतो का फोन असं म्हणतात इथे काव्या. मी कुठे ठेवलाय नाही फोन, तो मला आठवतच नाही असं म्हणत होता इथे जीवा. तर आता इथे काव्याला खूप भीती वाटत असते, सुनीता बघेल जीवाला म्हणून. तर आता इथे जीवा तिथेच थांबलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा इकडे तिकडे बघायला लागतो. काव्या एक काम कर ना, तुझा फोन आहे ना इकडे, त्याला कॉल कर म्हणजे रिंग वाजेल असं म्हणतो आता इथे मानिनी. तर आता इथे काव्या फोन करायला जाते. तर आता इथे फोन करते काव्या जीवाला. तर आता इथे खूप घाबरलेली असते ती, की तिचा पितळ उघडा पडेल म्हणून आणि जीवा काव्याचं नातं सर्वांसमोर येईल म्हणून. तेवढ्यातच आता इथे जीवाचा फोन वाजतो. तर आता इथे तो फोन जो असतो तो ठेवलेला असतो देवा घरासमोर आणि आता तिथेच सुनीता असते बघा प्रेक्षक हो. अरे देवा, हा फोन नेमकं देवापाशी असं म्हणते काव्या. करेक्ट, मगाशी पिऊचे फोटोज काढताना तिथेच विसरलो होतो मी असं म्हणतो तो. मी आणते असं म्हणून काव्या जाते तिथे. तर आता इथे सुनीता बसलेली असते ना, त्या देवासमोर थांबलेली असते ती. तर काव्या येते तिथे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिच्यावर काव्या नावाचा फोन आलेला असतो. तर आता इथे सुनीता देतच नसते फोन, कारण काव्याचा फोन आलेला असतो म्हणून. तर आता काव्या म्हणते द्या फोन मला, तुम्ही करा ना पूजा असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे सुनीता म्हणते अगं असं म्हणते ती. तर आता इथे देतच नाही ती फोन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा म्हणते काव्या अशी वेगळी का वागते असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे खूप मस्त सीन दाखवलाय खरंच प्रेक्षक हो. तर आता काव्या पळत पळत येथे जावा जावा वरती पिहू वाट बघत असेल असं म्हणते आता इथे काव्या. थांब थांब सुनीता काकू आले भेटून जा असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता तेवढ्यातच काव्याला समजतच नाही पितळ उघडं पडेल म्हणून. जीवा दादा प्लीज लवकर ये, तेवढ्यातच ओरडते आता पिहू किती वेळ लावतोस म्हणून. तर आता जेव्हा म्हणतो पिहू नाही थांबणार मी नंतर भेटतो असं म्हणून आता वरती जातो बघा प्रेक्षक हो जीवा. तर आता इथे सुनीता ओळते नाही काव्याला हुश होता आता तरी जीवा गेला म्हणून. तर आता इथे खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो काव्याला. काय ग म्हणून हाक का मारलंस असं म्हणते आता इथे सुनीता. ग जीवा आलं होतं असं म्हणते आता इथे मानिनी. पण सगळे फटाके उडवतायत, येतील थोड्या वेळाने असं म्हणते मानिनी. जाऊ देत त्यांना एन्जॉय करू देत असं म्हणते सुनीता. आज मी स्पेशली काव्याला भेटायला आली आहे असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे काव्या खूप घाबरते. तर आता इथे काय समजतच नाही काव्याला काय करायचं ते. तर मानिनी म्हणते चल चल ये. तर आता ज्यूस आणलेली असते मानिनी सुनीतासाठी आणि काव्या खूप जास्त घाबरलेली असते. तर आता इथे काव्याला सुचतच नाही काय झालंय म्हणून. तर आता इथे पिहू म्हणते एवढा उशीर लागतो का जीवा दादा, एवढा वेळ लागतो का? केवढ्या उशीर वाट बघते मी असं म्हणते आता इथे पिहू. तर आता जीवा म्हणतो कुठे ठेवलं होता फोन, गावातच नव्हता. तर आता इथे नंदिनी म्हणते टॅक्स लागतो का सगळ्या जागच्या जागी गोष्टी ठेवण्यासाठी असं म्हणते नंदिनी. मला एखाद दिवशी जर बोलली नाहीस तर तुला जीएसटी लागेल ना असं म्हणतो आता इथे जीवा. फटाक्यापेक्षा हेच फुटतायत ना असं म्हणतो आता इथे पार्थ. मी काय करतो, मी काव्याला सुद्धा घेऊन येतो. काय नवरा बायको भांडतायत, कॉम्पिटिशन नको का असं म्हणतो पार्थ. बरं बरं पटकन फटाके फोडूया आता, खूप उशीर झाला असं म्हणते पिहू. तर आता जातात सगळे. तर आता इथे जीवाला वाटतं काव्या मगाशी का घाबरलेली असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे मानिनी म्हणते आशा मस्त कॉफी करते आमची. तर हाय विक्रम, शुभ दीपावली असं म्हणते आता इथे सुनीता. तुला सुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. किती वर्षांनी भेटतोय आपण असं म्हणते सुनीता. किती बदललायस तू असं म्हणते सुनीता. तू तर अजिबातच बदललाय नाहीस हा, जशी होती तशीच आहेस अगदी अगदी असं म्हणतो आता इथे विक्रम. म्हणजे असं म्हणते आता इथे सुनीता. कोण कोण सध्या घरी असतं तुझ्या असं म्हणतो विक्रम. मी, माझा नवरा, माझा मुलगा विजय आणि त्याची बायको असं म्हणते सुनीता. माझ्या नवऱ्याला त्याच्या बिझनेसमधून वेळ नसतो आणि मुलाला त्याची बायको आल्यापासून आमच्यासाठी वेळ नसतो असं म्हणते सुनीता. अगं सुनीता असं म्हणते आता इथे मानिनी. मुलाची लग्न झाल्यावर सगळीच मुलं संसारात बिझी होतात असं म्हणते मानिनी. आपण आपल्या मुलांना समजून घ्यायला नको का असं म्हणते आता इथे मानिनी. आता मला सांग, आपलं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा नवीन नवीन सून म्हणून जेव्हा आपण आपल्या सासरी गेलो तेव्हा आपल्याला सुद्धा फक्त आपला नवराच हक्काचा वाटायचं की नाही असं म्हणते आता इथे मानिनी. मनातल्या सगळ्या गोष्टी आपली सुख दुःख सगळं आपण आपल्या नवऱ्यासमोरच शेअर करायचो. आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ द्यावा, आपल्याकडे लक्ष द्यावं असं आपल्याला सुद्धा वाटायचंच ना असं म्हणते आता इथे मानिनी. मग आपल्या सुनांनाही तेच नाही का वाटणार असं म्हणते मानिनी. म्हणजे फक्त सुनांना नाही मुलांना सुद्धा वाटणारच असं म्हणते आता मानिनी. त्यामुळे आपण त्यांना समजून घ्यायलाच हवं ग, असं काय करतेस असं म्हणते मानिनी. आपण सासूच्या भूमिकेत आता आलोय म्हणजे आपण कशा होतो हे आपण विसरायचं का असं म्हणते मानिनी. विसरायचं असं नाही असं म्हणते आता इथे सुनीता. पण काही मुली आपल्या घरात येतात आणि सगळ्या गोष्टीच बदलतात असं म्हणते आता इथे सुनीता. तर काव्या पण तिथेच असते. तर विक्रमला पण राग येतो. अगं तसं होणारच ना असं म्हणते मानिनी. त्या मुली सुद्धा आपापले रंग घेऊन येतात असं म्हणते मानिनी.
आणि आपल्या कुटुंबाच्या चित्रात आपले रंग भरतात. फक्त रंग भरत नाही, तो रंग उधळते सुद्धा असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता काव्याला खूप राग येतो बघा प्रेक्षक हो, आणि आता इथे विक्रमला पण राग येतोय. काय बोलते ही सुनीता म्हणून. तर सुनीता म्हणते, असो काही गोष्टी नुसत्या सांगून पटत नाहीत असं म्हणते सुनीता. पुराव्यांचीच सिद्ध करावे लागतात असं म्हणते आता इथे सुनीता. तर काव्याकडेच बघत असते ती. तर आता इथे सुनीता म्हणते, अरे काव्या तू उभी का? अगं बस ना असं म्हणते सुनीता. ये ये माझ्याजवळ बस असं म्हणते आता इथे सुनीता काव्याला. तर सुनीता म्हणते, अगं विचार काय करतेस, ये ना बस माझ्याजवळ असं म्हणते सुनीता. तर मानिनीला काय आवडत नाही बघा हे सगळं प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या येऊन बसते सुनीताच्या बाजूला. तर आता इथे विक्रम पण खूप चिडलेला असतो, कॉफी पित असतात सगळेजण. बस बस असं म्हणते सुनीता. नंतर बसायला वेळ मिळणार नाही ना असं म्हणते आता इथे सुनीता. तर काव्याला कळत नाही असं काय बोलते ही विचित्र कोड्यातून सुनीता. तर आता इथे विक्रम आणि मानिनी सुद्धा बघतात. नंतर बसायला वेळ मिळणार नाही म्हणजे असं म्हणते आता इथे विक्रम. तर आता सुनीता म्हणते, दिवाळी म्हणजे सुनाची धावपळ जास्त असते ना, आणि तुझी सून काव्या अभ्यासमध्ये जुंपली गेली तर तिला माझ्याशी गप्पा मारायला वेळ नाही मिळणार ना असं म्हणते आता इथे सुनीता. असं निवांत बसायला वेळ मिळणार नाही असं म्हणते सुनीता. तर आता हसते ती आणि म्हणते, अरे वा, चकल्या घेते आता ती हातात. तर आता इथे खाते सुनीता चकल्या. असं म्हणते सुनीता, चकली मस्त झाली आहे काव्या, तूच केली असशील ना असं म्हणते सुनीता. म्हणजे चकलीसारखं गोल गोल फिरवायला तुला छान जमत असेल ना असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता विक्रमला आणि मानिनीला राग येतो. तर आता इथे काव्या म्हणते, मी नाही केली, माझ्या ताईने. आणि ताई असं म्हणते सुनीता. तर आजचा भाग इथे संपतो. बघूयात रिकॅपमध्ये काय आहे ते. एवढं सगळं करूनही तू मानिनी समोर त्या मुलाला आणलंच नाहीस, पण आता मी आणणार आहे असं म्हणते सुनीता. नक्की काय म्हणायचं आहे तुला असं म्हणते मानिनी. तुमच्या काव्याचं ज्या मुलासोबत अफेअर आहे ना, त्याचा चेहरा दाखवायला आली असं म्हणते आता इथे सुनीता. या पेनड्राईव्हमध्ये काव्या आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे. आता तूच बघून ठरव कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी येते असं म्हणते आता इथे सुनीता. तर आता इथे व्हिडिओ प्ले करते. तेवढ्याच रिकॅप संपतो बघा प्रेक्षक. तर आता उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.